नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे दत्तूच्या चितेला अग्नी लावायचं काम गिरिजा करत असते. ती म्हणत असते की मोनू तर लहान आहे, पण मी माझ्या वडिलांची मोठी मुलगी आहे ना, मग मी त्यांच्या चितेला अग्नी देणार. आणि तेव्हा इथे रुद्रने सुद्धा परवानगी दिलेली असते. तेव्हा गिरिजा अग्नी देत असताना गिरिजा शपथ घेते आणि म्हणते की ज्या व्यक्तीने तुम्हाला मारले ना, तुमच्या खुन्याला मी अजिबात सोडणार नाही. जोपर्यंत तुमच्या खुन्याला मी शिक्षा देत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. असं प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आपल्या मनामध्ये म्हणते. तेव्हा इथे खुन्याला मी सोडणार नाही असं म्हणाल्यानंतर बरोबर इथे नागेश्वर घोरपडे यांच्यावरती कॅमेरा गेलेला असतो. आणि तेव्हा इथे नागेश्वरला आठवत असतं की कशा पद्धतीने त्याने दत्तूचा खून केला होता. सगळं चित्र त्याच्यासमोर तसं ना तसं उभं राहिलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अग्नी देऊन झाल्यानंतर गिरिजा जिथे उभी राहिलेली असते तिच्या शेजारी आता रुद्रसुद्धा उभा राहतो. तर इथे रुद्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि इथे नागेश्वर तिच्या विरोधात हे आता समोर आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, दत्तूचा खून झालाय हे आता पोलिसांना कळल्यानंतर पोलीस इथे विचारपूस करायला सुद्धा आलेले असतात आणि चौकशीसाठी सुद्धा आलेले असतात. त्यांना गिरिजाकडून माहिती हवी असते. तेव्हा पोलीस गिरिजाला विचारत असतात की इतक्या रात्री तुम्ही त्या ठिकाणी कशासाठी गेला होतात, ते काही सांगाल का? तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की मला माझ्या वडिलांचा फोन आला होता, बाबांचा फोन आला होता. त्यांना माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं, म्हणून त्यांनी मला घाईघाईने बोलावलं होतं. म्हणून मी त्यांना भेटायला जात होते. घरामध्ये कुणाला काही सांगता आलं नाही, कारण बाबा खूपच जास्त घाबरले होते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तरीसुद्धा लग्न झालेलं असताना तुम्ही एवढ्या रात्री एकट्या बाहेर पडल्यात, कुणाला तरी सांगून बाहेर पडायचंत ना. तेव्हा प्रेक्षकांनो, धोका तरी टाळता आला असता असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न करू. बरं, हे जेव्हा सगळं घडलं ते तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला तुमच्या वडिलांची डेथ बॉडी कुठे सापडली? तेव्हा गिरिजा म्हणते, बाबांनी भेटायला बोलावल्यानंतर मी लगेचच निघून गेले. पण त्या जागी गेल्यानंतर बाबा मला काही दिसले नाही. काही लोकांचा आवाज ऐकू आला, म्हणून त्या दिशेने मी धावत सुटले आणि तिथून जात असताना मला माझ्या बाबांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि मी तिथे गेले तर माझे बाबा जमिनीवरती कोसळले होते. असं इकडे आता गिरिजा सांगत असते. माझ्या बाबांनी तिथेच दम सोडला. कुणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये तो माणूस यशस्वी झाला, कारण माझे बाबा जिवंत राहिले नाही, त्यांचा त्याच्यामध्ये जीवच गेला. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, हे बघा गिरिजा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या वडिलांच्या खुन्याला शोधण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेन. तुझ्या वडिलांना न्याय मिळवून देईन. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, तसंच झालं पाहिजे. दत्तू शेठ आमचे व्याही होते, त्यामुळे त्यांना न्याय नक्की मिळाला पाहिजे. या सगळ्याच्या मागे नक्की कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढा. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मोनू म्हणत असतो की तायड्या, अगं हे सगळं काय आहे? आपल्या बाला कुणी मारलं गं? आणि आता बा घरामध्ये नाही आहे. मी एकटा तरी कुणासाठी त्या घरामध्ये जाऊ आणि त्या घरामध्ये एकटा कसा राहू? तेव्हा रुद्र म्हणतो, हे बघ मोनू, तुला कुठेही जायची गरज नाही आहे. हे बघ, तू आजपासून इथे राहायचं आहे तुझ्या ताईबरोबर. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, काय? तुम्ही मोनूला इथे राहण्याची परवानगी दिलीत माझ्याबरोबर? तेव्हा रुद्र म्हणतो, हो, कारण का तो एकटा कसा घरी राहील? तेव्हा मी निर्णय घेतला आहे की मोनू आपल्याबरोबर इथे राहील, तुमच्यासोबत इथे राहील. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की तुम्ही घरी कधी गेला होतात? रुद्र म्हणतो, हे की आत्ताच जाऊन आलो. मी त्याचे सगळे कपडे आणि त्याची शाळेची बॅगसुद्धा घेऊन आलो आहे. मोनू, तू आता इथूनच शाळेत वगैरे जायचं. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की वा चिरंजीव वा, अहो आम्ही जो निर्णय घेतला असता तोच निर्णय तुम्ही घेतलेला आहे. बरं झालं मोनूला इथे घेऊन आलात आणि आता सुनबाई आणि मोनू, तुम्ही दोघेजण एकमेकांची काळजी घेऊन इथेच राहायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राग आलेला असतो सावीला आणि उर्वशीला. सावी म्हणत असते, मावशी, आता हा मुलगा इथेच राहणार का? हा आगाऊ मुलगासुद्धा इथेच राहणार? मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही आहे. उर्वशी म्हणते, नाहीतर काय,
काय गरज होती रुद्रला तिथे जाऊन त्या मुलाचे कपडे वगैरे घेऊन येण्याची. तेव्हा प्रेक्षकांनो, सावी म्हणत असते की तो भिकारा मुलगासुद्धा इथेच राहणार आहे ना, याचा राग तर मला आहेच. पण एक गोष्ट मला कळत नाही आहे, त्या गिरिजाच्या वडिलांना तर दत्तूला मारलं तरी कुणी असेल. तेव्हा उर्वशी म्हणत असते, अगं काय, तो एक नंबरचा इथे बेवडा होता. खूप दारू प्यायचा तो. मग आता दारू पीत असताना कुणाबरोबर तरी भांडण वगैरे झालंच असेल ना, आणि टोकाचं भांडण झालं असेल. कुणाची तरी दुकानदाराची जास्त उधारी वगैरे करून घेतली असेल. मग पैसे द्यायला नाही आहेत म्हणून याला मारून टाकलं असेल. बघ तू, दारूच्या वादातून झालेलं भांडण आहे हे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रभास काकांनी ऐकलेलं असतं की दत्तूला मारण्यात आलेलं आहे. तेव्हा प्रभास काकांना वाईट वाटतं. ते म्हणतात की दत्तूला मी सत्य सांगितलं. त्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कदाचित मिळाले असतील आणि त्यामुळेच इथे नागेश्वरने दत्तूला मारलं असेल. हे आता कळलेलं असतं, ते म्हणजे प्रभासला. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रभास आता अजून एक काहीतरी खेळी नक्कीच खेळेल, ज्याच्यामुळे नागेश्वरची वाट लागणार आहे. तर इथे मोनू रडत असतो. तो म्हणत असतो, तायडे, अगं बाशिवाय कसं राहायचं गं? आपल्या घरी आता कधी जायचं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघ तू रडू नकोस, तू शांत हो बरं. तेव्हा मोनू म्हणतो, आता तर आपल्याला कुणीच नाही आहे गं. तेव्हा गिरिजा म्हणते, असं का बोलतोयस तू? मी आहे ना तुझ्याबरोबर. आता तू मला आणि मी तुला, आपण दोघेजण एकमेकांची काळजी घेऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्रसुद्धा येतो आणि म्हणतो, हे बघ मोनू, तू अजिबात रडू नकोस. आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर. तू फक्त आता अभ्यास करायचा आणि शाळेत जायचं. बाकी कसलाही विचार करायचा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर आता सुभानरावला म्हणत असतो की सुभानराव, इथे आता दत्तूला मारण्याचं कारण तुमच्यासमोर आलं असेलच ना? अहो, त्याला ना नक्कीच इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मिळाले असतील. मी जेव्हा त्याला रंगेहात पकडलं, तेव्हा तो इतका घाबरला की सरळ तो तिथून निघूनच गेला. तेव्हाच मी ठरवलं होतं की ह्याने नक्कीच कपाटातून काहीतरी चोरलेलं आहे. जेव्हा कपाट उघडलं तर इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर गायब झालेले असतात आणि तेव्हा मला संशय आला आणि मी तुम्हाला फोन करून त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला सांगितलं. पण काय काय सुभानराव, त्याच्याकडे काही सापडलं काय सांगा ना? तेव्हा सुभानराव म्हणत असतो की हे बघा नागेश्वर साहेब, दत्तूकडे काही सापडलेलं नाही आहे. म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या चेक केलं तरीसुद्धा त्याच्याकडे काही सापडलं नाही. मी काय म्हणतो नागेश्वर साहेब, तुम्हाला खरंच असं वाटतं का हो, हे सगळं दत्तूने केलं असेल? म्हणजे कॉन्ट्रॅक्टचे पेपर हे दत्तूनेच चोरलेत अशी तुम्हाला खात्री आहे का? तेव्हा नागेश्वर म्हणतो, हो सुभाद्राव, हो. कारण का दत्तूच मला इथे शेवटचा भेटला होता आणि त्यानंतरच आमच्या कपाटामधून, ते सुद्धा लॉकरमधून, इथे कॉन्ट्रॅक्टचे पेपर गायब झालेले आहेत. फक्त आता काम एकच करायचं आहे की लवकरात लवकर ते पेपर शोधून काढायचे आहेत. तेव्हा चला आता कामाला लागा. आणि इथे आता गिरिजाला सुद्धा दत्तूने काय सांगितलंय ना, हे मला ऐकायचं आहे. मला पण बघायचं आहे की नक्की त्या दोघांमध्ये काय बोलणं सुरू आहे. तेव्हा ही गोष्ट दत्तूला कळलीच कशी, हा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा शांतपणे बसलेली असते. रुद्र म्हणत असतो की गिरिजा, नक्की तुम्ही एकट्या रात्री तिथे का गेला होतात? असं काय घडलं होतं? तेव्हा गिरिजा म्हणते की मला माझ्या बाबांचा फोन आला होता. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं अर्जंटलीमध्ये. तेव्हा मी म्हणाले, फोनवरती सांगा. बाबा म्हणाले, नाही नाही, फोनवरती बोलण्यासारखं अजिबात नाही आहे, भेटूनच बोलावं लागेल. आणि तेव्हा इथे आता मी भेटायला गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या बाबांना मारण्यात आलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो की हे बघा गिरिजा, अजिबात तुम्ही काळजी करू नका. तुमच्या बाबांना न्याय नक्की मिळेल. मी मिळवून देईन त्यांना न्याय. तेव्हा इथे मी तुमच्याबरोबर आणि मनूबरोबर हमेशा आहे, असं इथे आता रुद्रने गिरिजाला सांगितलेलं असतं, तिला विश्वास दिलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे मोनू खूप रडत असतो. त्याच्या बाबांचा फोटो वगैरे मांडण्यात आणलेला असतो आणि सगळेजण जाऊन आशीर्वाद घेत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण उभे असतात. तर गिरिजाची अवस्था फारच वाईट असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी नागेश्वर घोरपडे आलेला असतो. तो मोनूकडे बघतो आणि रुद्रला म्हणतो की चिरंजीव, अहो बघा जरा मोनूचा चेहरा बघा, कालपासून रडून रडून कसा झालाय ते. मी काय म्हणतो, त्याला जरा बाहेर घेऊन जा आणि फिरवा की जरा इकडे तिकडे. तेव्हा रुद्र म्हणतो, ठीक आहे. तेव्हा रुद्र इथे लगेचच मोनूचा हात पकडतो आणि त्याला बाहेर घेऊन जातो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वरने वासंतीला खुणावलेलं असतं.
तीसुद्धा तिथून निघून जाते. नागेश्वरला आता गिरिजाजवळ बोलायचं असतं. गिरिजाला विचारायचं असतं की तू दत्तूच्या सांगण्यावरून त्याला भेटायला का गेली होतीस? त्याने असं तुला काय सांगितलं होतं की तू घाईघाईने एवढी निघून गेलीस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणते, सांगितलं ना, त्यांना माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं, तेव्हा त्यांनी मला भेटायला बोलावलं. पण मी तिथे गेल्यानंतर माझे बाबा तिथे नव्हतेच, ते दुसरीकडे पडले होते आणि मग मला काही माणसांचा आवाज आला आणि मी त्या ठिकाणी गेले. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, पण मला एक गोष्ट कळत नाही सुनबाई, इतक्या रात्री तुला गावदेवीच्या मंदिराजवळ का बरं बोलवलं होतं दत्तूने? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, काय? तुम्ही काय म्हणालात? मी माझ्या वडिलांना, माझ्या बाबांना गावदेवीच्या मंदिराजवळ भेटायला चालले, हे तुम्हाला कसं काय कळलं? कारण मी फक्त पोलिसांना मी माझ्या बाबांना भेटायला गेले होते एवढं सांगितलं होतं. पण बाबांनी मला गावदेवीच्या मंदिराजवळ भेटायला बोलावले, हे तर मला बाबांनी फक्त सांगितलं होतं आणि मी कुणालाही सांगितलेलं नाही आहे. मग तुम्हाला कसं कळलं की मी त्यांना बाहेर भेटायला गेले होते म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला नागेश्वरवरती संशय आलेला असतो. तेव्हा नागेश्वरसुद्धा घाबरतो. गिरिजा म्हणत असते, सांगा ना, तुम्हाला कसं काय माहिती की मी तिथे माझ्या बाबांनाच भेटायला गेले होते म्हणून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो, सुनबाई काय म्हणालात? म्हणजे आम्हाला कसं काय माहिती? अहो तुम्ही सांगितलंत ना की तुम्ही तिथे त्यांना भेटायला गेला होतात म्हणून. या गोष्टी तुम्हीच मला सांगितल्यात आणि मग तिथे तुम्हाला गल्लीमध्ये इथे दत्तूची डेथ बॉडी सापडली. या सगळ्या गोष्टी तुम्हीच तर मला सांगितल्यात. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता विचार करायला लागते. तेवढ्यातच इथे नागेश्वर म्हणत असतो, पण तुम्ही काळजी करू नका सुनबाई, अजिबात काळजी करू नका. जोपर्यंत तुमच्या वडिलांच्या खुनाला शोधणार नाही, तोपर्यंत नागेश्वर घोरपडे शांत बसणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला आशीर्वाद वगैरे देऊन नागेश्वर निघालेला असतो. पण इथे गिरिजाने मात्र अगदी टोकालाच हात घातलेला असतो. ती म्हणत असते की तुम्हाला माहितीच कसं आहे, मी तर तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही आहे. तुम्हाला कसं माहीत की इथे माझ्या वडिलांनी मला गावदेवीच्या मंदिराजवळ बोलवले? तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो की मला माहिती आहे, कारण तुम्हीच मला सांगितलं होतं. आता तुमच्या लक्षात नसेल आणि असणार तरी कसं, इतका मोठा डोंगर तुमच्यावरती कोसळलेला आहे. त्यामुळे मग तुम्ही हे सगळं सांगणार तरी कसं? बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वरने थातूरमातूर बोलत इथे मेन मुद्दा हा भरकटवलेला असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की इथे बघा तुम्ही नागेश्वर साहेब, जर माझ्या वडिलांच्या खुनाच्या मागे तुम्ही आहात हे मला समजलं, तर मात्र मी कुणाची हयगय करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, हे बघा, मी तुमचा नवरा आहे मान्य आहे, पण तुम्ही काळजी करू नका. मी तुमची आणि आपल्या मोनूची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. एक नवरा म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळेला सपोर्ट करेन, पण एक नवरा म्हणून तुमच्यावरती मी कधीच अधिकार गाजवणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा इथे लगेच गिरिजा येते आणि म्हणते की हे बघा नागेश्वर साहेब, तुमच्यासाठी खास मी पुरणपोळी तयार केली. तुम्ही पुरणपोळी खा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने त्या पुरणपोळीबरोबर एक चिठ्ठी सोडलेली असते. त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलेलं असतं की नागेश्वर साहेब, जेवून झाल्यानंतर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, ते सुद्धा भेटूनच. ती म्हणते की आधी आपण कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला ज्या ठिकाणी भेटलो होतो ना, आपण तिथेच पुन्हा एकदा भेटूया. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर लगेचच गिरिजाला भेटायला जाणार असतो. तर इथे आदरणीय नागेश्वर साहेब, तुमच्याशी मला माझ्या वडिलांच्या खुन्याबद्दल बोलायचं आहे. आपण भेटलो त्या जागी पुन्हा एकदा भेटूया. तेव्हा इथे खून, विश्वासघात, फसवणूक असे मोठमोठे शब्द प्रत्येक झाडाला लावलेले असतात. तेव्हा नागेश्वर येतो आणि ते सगळं आता काढत असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की नागेश्वर साहेब, कसं वाटलं तुम्हाला हे सगळं वाचून? हे वाचण्यामागे तुम्हाला काय कारण आहे माहिती आहे का? तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की तुम्ही आमचं जे काही केलं आहेत ना, विश्वासघात, खून केले आहेत, फसवले आहेत, तेच मी सगळं लिहिलेलं आहे. माझ्या वडिलांना मारण्याच्या मागे तुमचाच हात आहे ना, तुमचा स्वार्थ आहे ना नागेश्वर साहेब. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या वडिलांना मारलत तर मारलत, पण आमच्या लग्नाचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा केलात.
हे बघा, कॉन्ट्रॅक्ट पेपर मला मिळालेले आहेत नागेश्वर साहेब, असं इथे गिरिजा नागेश्वरला म्हणत असते.